आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि राजा राणी सुखाने नांदू लागले आणि राजा राणी सुखाने नांदू लागले असं जगभरातल्या अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं. पण मी या मताशी सहमत नाही. ही हूल आहे, ही अफवा आहे. म्हणजे गेल्या 28 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात आम्ही दोघे अतिशय आनंदाने नांदतोय असं म्हणण्याची वेळ फार कमी वेळ येते माझ्यावर. हां, म्हणजे कसं आहे की म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. लग्न झाल्या झाल्या नवरा म्हणतो, अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी न जाओ. आणि हेच काही वर्षानंतर जेव्हा बायको म्हणते चिडून नवऱ्याला, मैं महके चली जाऊंगी तुम देखते रही हो, तेव्हा नवरा अतिशय आनंदाने मारत उड्या मारायला लागतो. नाही, हा एकच प्रांत असा आहे की पुढच्याच ठेच मागचा शाळा हे तत्व इथे लागू होत नाही. प्रत्येक जण असं म्हणतो की मला ठेच लागू दे, काय भोगायचं ते मी भोगीन. तर असेच दोन ठेचोत्सुक बरोबर आहे, ठेचोत्सुक मंडळी इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दोघांचंही खूप मनापासून स्वागत. आपलं नाव? माझं गौरी. तुझं नाव? अनुराग. ओके, तू काय करतेस? मी जेनेटिक काउन्सिलिंग करते टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये. बरं. आणि तू? आणि मी ह्युमन रिसोर्सेसमध्ये मॅनेजर आहे, म्हणजे HDFC बँकमध्ये HR. ओके, व्हेरी गुड. तुमची भेट कुठे झाली? का लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे का कसं? कम्प्लिटली लव्ह मॅरेज. कम्प्लिटली लव्ह. कुठे भेट झाली रे अनुराग? आम्ही ॲक्च्युली फार लहानचे मित्र होतो. म्हणजे 91मध्ये आमचे वडील एकच स्टेशनमध्ये पोस्टेड होतात. बरं, मला सांगा वडील काय करतात? माझे दोघांचे वडील इनफॅक्ट आर्मी ऑफिसर्स होते. माझे अजूनही सर्विंग आहेत आणि ह्यांचे रिटायर झाले. ओके, तर तुमचे दोघांचे वडील आर्मीमध्ये आहेत, होते आणि आहेत. ओके, हां. तर कशी भेट झाली? लहानपणापासून तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? नाही, कसं झालं की एकाच लग्नात माझी आई आणि हे भेटले आणि असंच कॉन्व्हर्सेशन झाले की कसं आहे अनुराग, काय करतोय, आणि ह्यांनी असं कॅज्युअल फोन केला. तर आम्ही असंच वी कॅज्युअली मॅट आणि त्याच्यानंतर स्टोरी हिस्ट्री. फुल हळूहळू तिथे पडलं आणि हळूहळू व्हायला लागलं. ओके, पहिल्यांदा तुम्हाला जाणवलं कधी की येस देर इज समथिंग इन इट? आय थिंक द फर्स्ट टाइम वी मॅट. पहिल्यांदाच जाणवलं. पहली नजर में प्यार हो गया. मग त्यावेळी तुझं गाणं सुचलं तर? हो, त्यावेळी हा गाणं फेमस पण होता. कुठला? पहली नजर में पहला प्यार हो गया था. ओके. बरं, आता तू HR मध्येच आणि ती टाटा मेमोरियलमध्ये काउन्सिलर जेनेटिक कॅन्सर. व्हॉट इज हा प्रोफेशन काय आहे? बेसिकली आम्ही कॅन्सर पेशंट्स जे असतात, मोस्टली लोकांना माहिती नसतं की कॅन्सर पण हे अनुवांशिक आहे. त्यांच्यासाठी आम्ही काउन्सिल करतो की त्यांच्या पुढच्या पिढीला कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर होण्याची कितपत शक्यता आहे हे सगळं सांगतो. आणि त्याच्यापुढे त्यांचं प्रिव्हेंटिव्ह केअर बेसिकली आम्ही सगळं त्यांचं असं प्लॅन, एक वर्क प्लॅन सांगतो. आणि आम्ही आधी ऑफकोर्स जेनेटिक टेस्टिंग करतो, जीन्स कॅन्सर जीन्सची टेस्टिंग करतो. आणि ओके, फार महत्त्वाचं आणि नाजूक काम तुझ्याकडे आलेलं आहे. आणि HR फार डोक्याला त्रासदायक सगळी गोष्ट आहे असं लोक म्हणतात त्यांच्यासाठी, पण आमच्यासाठी नाही आहे. तुम्ही करून घेत नाही, अजिबात नाही. फार रिलॅक्स जॉब आहे आणि फार सेटल जॉब. बरं, आता काय म्हणजे साधारणपणे आता मुद्दा असा आहे की तूही ह्याच्या आईला ओळखतेस, घरच्या एकमेकांना ओळखतात. पण मग लव्ह मॅरेज का करायचं वाटलं? सांगून का नाही करायचं वाटलं? ॲक्च्युली इनिशियली थोडं इश्यू होता पत्रिकांकडे घेऊन, आणि म्हणजे आजी आजोबांकडे थोडंसं म्हणजे की त्यांना पण ऑफकोर्स काळजी वाटलीच की होणार की नाही, जमणार की नाही. पण मग आईवडिलांकडनं चांगला सपोर्ट मिळाला, ह्यांच्या आईवडिलांकडनं खूपच चांगला सपोर्ट मिळाला. तर मग त्यांना पण वाटलं की हे दोघं खरंच सिरियस आहेत स्वतःबद्दल, असंच टाइमपास करत नाही आहेत, म्हणून मग झालं. लेट देम गो अहेड. म्हणजे 4 वर्ष झाले आता. टचवूड. ओके, काय तयारी केली लग्नाची तू? चालू आहे आता. मानसिक तयारी तर करावीच लागते, त्याला काही इलाज नाही. आणि तुझ्यापेक्षा तिला जास्त करायला लागते आणि हिच्यापेक्षा हिच्या बाबांना जास्त करायला लागते. बिकॉज शी इज व्हेरी मच अटॅच टू फादर. नो डाऊट आहे, म्हणजे धावपळ चालू आहे कम्प्लिटली. आता सध्या ते कार्ड डिस्ट्रीब्युशन. आणि सुट्टी किती दिवस घेतलीस? मिळाली एका मुळात? हो, आता मिळाली आहे, एका आठवड्यात आहे. पण त्याच्यानंतर हनीमूनसाठी नंतर फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये प्लॅन केला. ओके, ठीक आहे. आज काय बनवणार आहात तुम्ही? बेसिकली 3 डिशेस आहेत.
मी कॉलीफ्लॉवर इन व्हाईट सॉस विथ चीज, बेक्ड कॉलीफ्लॉवर इन व्हाईट सॉस. मी एक एमरल्ड आईल एक मॉकटेल बनवणार आहे. फार सोपं मॉकटेल आहे आणि चॉकलेट बिस्किट फज. चॉकलेट बिस्किट फज. हो. ओके. कोण तू बनवणार मी पहिले? पहिले तू पहिले. ही कॉलीफ्लॉवर आणि बेक्ड कॉलीफ्लॉवर इन व्हाईट सॉस आणि मी 2 डिशेस. ओके. आपण जाऊया किचनकडे. चल. गौरी आपल्या किचनमध्ये आलेली आहे. गौरी, तुझं मनापासून स्वागत. तू काय बनवणार आहेस मला सांग आता. मी पहिलं? बेक्ड कॉलीफ्लॉवर इन व्हाईट सॉस विथ चीज. बरं, हे कुठे शिकलीस तू? ॲक्च्युली मी अनुराकडनंच शिकले. ओके. बरं. म्हणजे एकदा असंच आमच्याकडे पार्टी जसे होत राहतात, मग आले होते, पटकन काहीतरी बनवायचं होतं. बरं. सो ही इज लाईक हे बनवूयात आपण, मी सांगतो कसं करायचं आहे. ओके. त्यांनी बाकीचं स्नॅक्सची काळजी घेतली, मी हे बनवून. ठीक आहे. मला साहित्य सांगतेस काय काय? कॉलीफ्लॉवर, दूध, रेड अँड येलो कॅप्सिकमचे ज्युलियन्स, चीज, पेपर, बटर, साखर, कोथिंबीर मीठ. आणि मीठ आणि मैदा. ओके. सोपी रेसिपी आहे म्हणजे. हो. त्यातल्या त्यात सोपी आहे. बऱ्यापैकी. साहित्य आपण बघितले. आता कृतीकडे जायचं. काय पहिल्यांदा कृती करायची मला सांग. पहिले 1 टेबलस्पून बटर घालूयात आपण. त्याच्यात 1 टेबलस्पून मैदा थोडा रोस्ट करूया. पण त्याने आतापर्यंत काही सरप्राईज गिफ्ट वगैरे दिली की नाही? हां, म्हणजे इनिशियली रिलेशनशिपच्या स्टार्टिंगमध्ये थोडं असं व्हायचं, पण त्याच्यानंतर म्हणजे थोडं देत राहतो अजूनही. असं काही नाही की मध्ये-मध्ये. थांबलेलं आहे वगैरे. ॲटलिस्ट अजूनही देतं, म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत. ॲटलिस्ट देतो आत्ता तरी. पुढचं माहिती नाही. पुढचं माहिती नाही. ओके. त्याच्यात आता दूध घालूयात. किती घालायचं सांग? एक साधारण बस. त्याच्यात थोडं मीठ आणि जस्ट टू टेस्ट. बस. पेपर थोडंसं. बस. आणि आपण थोडं चीज ग्रेट करून घालू. पण लग्न कुठल्या पद्धतीने व्हावं असं तुझी इच्छा आहे? म्हणजे वैदिक पद्धतीने, रजिस्टर्ड मॅरेज, काय? नाही, मला पाहिजे प्रॉपर लग्न. म्हणजे रजिस्टर मॅरेजमध्ये काही मज्जा नाही आहे. मजा नाही. थोडंसं म्हणजे सकाळचं व्यवस्थित जेवण, 400-500 पानं, हो. आणि संध्याकाळचं तुमचं हे काय म्हणतो हो, रिसेप्शन एनिवे नेक्स्ट डे आहे, त्यामुळे ते पण जरा. अच्छा. म्हणजे आज लग्न आणि उद्या रिसेप्शन. विश्रांती घेऊन मग तुम्ही ताजे तवाने उभे राहणार. हो, परत. ओके. हे तर झालं की टेक इट आउट. ओके. हे बंद करू गॅस? हो हो. आता गॅस लागणार आपल्याला? नाही, आता फक्त कॉलीफ्लॉवर एक बॉईल करायला. हो, पण आपण हा बॉईल करून आणलाय ना ऑलरेडी. हो हो हा बॉईल्डच आहे. हो हो. ह्याला काय म्हणतात? व्हाईट व्हाईट सॉस. सॉस. हा, आता काय करायचं मला सांग. आता आपण कॉलीफ्लॉवर ह्याच्यात घालूयात. आधी उलटा घालूयात. बरं. हे उलटं घालण्याचं कारण काय गं? बेसिकली ह्याच्यावरती आता मी सॉस घाले ना, तर ते आतल्या ह्याच्यात पण जायला पाहिजे नीट, म्हणजे जस्ट सेफ्टी साईड. आतपर्यंत पोचायला पाहिजे. हो असंच घालू ना? हो हो. मग त्याला उत्तम जेवण बनवता येतं का अनुरागला? हो, बऱ्यापैकी. बऱ्यापैकी. माझ्यापेक्षा तरी खूप छान बनवतो. मग नंतरची काय परिस्थिती राहणार आहे? नंतर म्हणजे आम्ही डिसाईड केलं, जो कोण ऑफिसला लवकर येणार तो थोडं बनवून ठेवणार, मग नंतर जो येणार तो डिपेंडिंग ऑन उरलेलं तो बनवणार. उरलेलंच आहे. ओके. आता काय त्याला आपण परत उलटं करूया. म्हणजे ओके. त्याच्यावरती परत. ते आपले झालेले. हो. ओके. आता काय करायचं? त्याच्यावरती हे जे कॅप्सिकमचे ज्युलियन्स कट केलेत ना, ते रंगवायचे. ते हां, म्हणजे असं ऑल्टरनेट. आत्तापर्यंत त्याने तुला जे सरप्राईज गिफ्ट दिले त्यातलं मस्त कुठलं आहे सगळ्यात जे तुला आवडलं? आम्ही ॲक्च्युली मला म्हणजे असं आउट ऑफ स्टेशन जायचं होतं, तर त्यांनी ही बुक द तिकीट्स. बेसिकली आम्ही जनरली केरळला वगैरे असं जाऊन आलो होतो. अच्छा अच्छा. त्यामुळे मग तेव्हा मी ॲक्च्युली मास्टर्स करत होते तिथेच वेल्लोरमध्ये, त्यामुळे तिकडनं इझी म्हणून आम्ही फिरायला. ओके. आता ह्याच्यावरती आपण थोडं चीज ग्रेट करूयात. आणि हे आता आपण बेक करू. आणि साखर आणि हे आपण कधी? ते साखर हे एंडमध्ये थोडं जस्ट टू डेकोरेटेड आफ्टर बेकिंग झाल्यानंतर. साखर आपण जेव्हा बनवतो व्हाईट सॉस, काही काही लोकांना थोडं गोड जर समजा, ज्याला गोड पाहिजे असेल व्हाईट सॉस त्यांनी साखर घालावी. आपण साखर घातलेली नाही. आपण नाही. ओके. आता हे किती वेळ ठेवायचं आपल्याला? हे साधारण 10-15 मिनिट्स प्री हीट करायचं मायक्रोवेव्हमध्ये बेकच्या ह्याला सेटिंग करून, आणि 10 मिनिटासाठी. ओके. आम्ही हे ठेवतो आणि आपण बघूया नंतर काय तयार होतंय.
तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बेक्ड कॉलीफ्लॉवर विथ व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला फ्लॉवर, दूध, लाल आणि पिवळ्या भोपळी मिरच्यांचे तुकडे, चीज, मिरपूड, बटर, साखर, कोथिंबीर, मीठ आणि मैदा. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये मैदा परतून घ्यावा. त्यामध्ये दूध, मिरपूड आणि किसलेलं चीज घालून व्हाईट सॉस शिजवून घ्यावा. बेकिंग बाउल मध्ये सगळ्यात खाली वाफवलेला फ्लॉवर ठेवावा. त्यावर व्हाईट सॉस, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि किसलेलं चीज घालून बेक करून डिश सर्व्ह करावी. अभी सारे